दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अक्षरशः जुंपली आहे। आमदार चित्रा वाघ आणि आमदार अनिल परब यांच्यातील वादानं टोक गाठलं। या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही नेत्यांना समज दिल्याची माहिती आहे। मात्र हा वाद अजूनही मिटण्याचं नाव घेत नाहीये। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावा, समजलं काय? नळावर जशी भांडणे होतात तसाच काहीसा प्रकार चक्क विधान परिषदेत बघायला मिळाला। गुरुवारी भाजप आमदार चित्रा वाघ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। चित्रा वाघ यांनी आक्रमक होत तुमच्यासारखे 56 लोक पायाला बांधून फिरते असं वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहाची मर्यादा पाळली जात नसल्याची टीका होती। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता। माझा प्रश्न अनिल परबांना आहे, त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय। तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला। सभागृहात चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यातील वादात सुषमा अंधारेंनी उडी घेतली। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं, त्यावर आकडा कमीच सांगितला असं लोक म्हणतात, असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलं। त्यानंतर वाघ यांनी सुद्धा ट्विट करून सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला। अंधारे म्हणाल्या, सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा थाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जड पायाला बांधून फिरते। ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहित नाही, पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात। चित्रा वाघ यांनी यावर प्रत्युत्तर दिलं। एकच प्रश्न, जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची DNA चाचणी करा म्हणतोय, DNA चाचणीची मागणी करतोय, काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला? कीव वाटते प्रगाढ पोपट पंडितांची, स्वतःत हिंमत नाही म्हणून असल्या सटरफटरांना पुढे करावं लागतंय। पोटशूळ उठलेल्या लोकांनी आत्ता हे सगळं आकांडतांडव केलं। वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात, याचंही कृपया त्यांना भान असावं। कसं आहे, ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात। त्या जे बोलल्या त्याच्यात त्यांची चूक नाही, त्यांची लायकीच ती आहे। मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी। तो येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती, मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलतानाही मला त्रास होतोय, कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिने जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे। ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना, त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियलमध्ये एकमेकांची उणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा TRP वाढतो आणि बिग बॉस खुश होतो। म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का? मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या खडसे असू दे रोहिणी, नाहीतर या सटर फटर वटवागळ असू दे, अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार। बरं, मी बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये तर खडसेंचे वडील पण तर तिथेच बसतात ना, मग ते काय करतात तिकडे? विरोधाला विरोध, वाईट वाटतं या गोष्टी। चित्रा वाघ आणि अनिल परब
यांच्यामध्ये झालेल्या खडाजंगीची दखल विधानसभा अध्यक्षांनीही घेतली। राहुल नार्वेकरांच्या दालनात एक बैठक पार पडली, ज्यावेळी चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते। नेत्यांनी आपापल्या आमदारांना समज द्यावी, वैयक्तिक टीका टाळावी, मुद्देनिहाय चर्चा करावी। सभापतींच्या दालनात डिनर डिप्लोमसी झाली। जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात, तसं करता आलं असतं। पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासतात। अरे मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची? संजय राऊतनी तर बोलूच नाही हो। संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा, महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का? काहीतरी संबंध आहे का? आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा, तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली। त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही। राज्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, शेतमालाला दर मिळेनासा झालाय, सोयाबीन आणि कापूस खरेदी होत नाहीये। पण या मुद्द्यांपेक्षा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणीधुणी काढण्यात धन्यता मानतायत, यासारखं दुर्दैव ते काय? पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावा, समजलं काय?